कृती समितीचा, महाराष्ट्र राज्य विधानसभा शाळा कृती समितीचा, सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान, सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान, मंत्री देणार नाही। कोल्हापुरात विनाअनुदानिक शिक्षकांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढलेला आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे तर निघालेला पाहायला मिळतोय। विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। खरं त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्या गेले कित्येक वर्ष ते करतायत, मात्र त्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत। त्यामुळेच कुठेतरी हे शिक्षक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत आमदार जयंत आसगावकर आहेत। काय नेमक्या मागण्या घेऊन तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानावरती निघालाय? त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रचलितनुसार 100% अनुदान आमच्या बांधवांना मिळालं पाहिजे। शासनाचा निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये घोषणा केली होती की 1 जून 2024 पासून आम्ही यांना टप्पावाढ देतोय। मग जर अधिवेशनात केलेली घोषणा ही काय राजकीय घोषणा आहे का, हे आम्हाला शंका आता निर्माण होते आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या ठिकाणी हक्कभंगसुद्धा होऊ शकतो। तर अशा परिस्थितीमध्ये शासनानं तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये ही तरतूद करावी। कृती समितीचे अध्यक्ष तुम्ही आहात। खरं पाहिलं तर अनेक वेळा आम्ही तुम्हाला आंदोलन करताना बघितलेलं आहे। कित्येक दिवस तुमचं आंदोलन सुरू होतं, अजून देखील तुमच्या मागण्या मान्य होत नाही आहेत। नाही की शासन शिक्षणाकडे बघत असताना की दुजाभाव करते। खऱ्या अर्थानं शिक्षक हा समाज घडवत असतो। जर त्याच्या पोटात काय नसेल तर ओटात काय येणार। गेल्या 25 वर्षापासून विनाअनुदान शिक्षक उपाशीपोटी फिरतोय आणि हे अति झालं आहे आणि त्यामुळंच ही पायदिंडी काढलेली आहे की 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी करावी। ह्यासाठी आम्ही माननीय पालकमंत्र्यांना साकडं घालण्यासाठी पायी जात आहोत। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे शिक्षक आहेत ते आता निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत परिसर देखील जाणून काढलाय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही पालकमंत्री महोदय यांना देखील या ठिकाणी साकडं घालण्यासाठी निघालो असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।